श्री अंबादेवी संस्थानमध्ये 22 सप्टेंबरपासून आयोजित नवरात्र महोत्सवात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। याबाबत संस्थानचे सचिव रवींद्र कुर्वे यांनी विदर्भ न्यूजला दिलेली मुलाखत। विदर्भ न्यूज आणि मी आता आलेली आहे आपल्या अंबादेवीमध्ये खूप भाविकांचं इथं खूप भीड दिसत आहे आणि जेव्हापासून हे स्टार्ट झालं त्याच्या अगोदरपासूनच लोकांची खूप इथं गर्दी जमलेली आहे। आणि तुम्ही या अंबादेवीमध्ये प्रत्येक 9 दिवस कोणकोणते कार्यक्रम राबवलेले आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे की विदर्भाची कुलस्वामिनी असलेली अंबाबाई तिच्या दर्शनासाठी आश्विन नवरात्रामध्ये अक्षरशः रोज लाखो भक्तांची झुंबड उठते। लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात। त्या दृष्टिकोनातून सर्वात पहिले महत्त्वाचं कार्यक्रमांपेक्षाही इथल्या गर्दीच्या नियोजनाला सर्वात जास्त महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिथे प्रचंड गर्दी जमते तिथे प्रचंड गोंधळाचं वातावरण किंवा चेंगराचेंगरी किंवा ह्या होण्याचे धोका असतात। या दृष्टीने मी सर्वप्रथम सर्व भक्तांसाठी सांगू इच्छितो की अंबादेवी संस्थानतर्फे भक्तांसाठी दर्शनाची पुरेपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणतः भक्त पूर्वेकडून दिशेतून आल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त दर्शन घेऊन ते मंदिराच्या बाहेर जाऊ शकतात। मग स्त्रिया असो अथवा पुरुष असो। स्त्रियांसाठी ओटी भरण्यासाठी आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे आधी जी ओटी भरण्यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत जी गर्दी व्हायची आणि तिथे थोडंसं गोंधळाचं वातावरण व्हायचं ते आता पूर्णपणे दूर झालेलं आहे। स्त्रियांनाही ओटी भरल्याचं समाधान मिळतं आहे आणि गर्दीतून उभं जास्त वेळ न राहता साधारणतः 10 मिनिटात प्रत्येक भगिनी आमची आलेली सगळी मंदिराच्या बाहेर जात आहे। त्याच्यानंतर मंदिरामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला घट बसल्यानंतर रोज सकाळी घटाची षोडशोपचाराच्या आधी पूजा पूर्ण होत असते। देवीच्या मूर्तीला सागर संगीत अभिषेक होत असतो श्रीसूक्ताच्या आवर्तनासहित। याच्याशिवाय दिवसभरामध्ये 3 वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3ही वेळा श्री सप्तशतीच्या पाठांनी देवीची प्रार्थना आरवली जाते। रात्री साधारणतः 11च्या सुमारास महाआरती प्रचंड होते। महाआरतीला सुद्धा इथे रात्री जवळजवळ 1.5 तास चालणाऱ्या महाआरतीमध्ये जवळपास रोज 200 ते 250 भक्त उपस्थित असतात। आणखी तो आपल्या 9 दिवस जे कार्यक्रम आता इथे राबवलेले आहे आणि प्रत्येक 9 दिवस पण तुम्ही आणखी कोणते त्यामध्ये असं नवीन असं काही घेतलेलं आहे? याच्याशिवाय इथे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड भजनी मंडळाची भजनं चालतात। अमरावती जिल्ह्यातील नव्हे मी म्हणतो की विदर्भातून अनेक ठिकाणून महिला भगिनींचे आमचे भजनी मंडळ येत असतात आणि ते भजन सेवा आपल्या अंबादेवीच्या चरणी इथे सादर करत असतात। त्याच्यानंतर नवमीचा होम जो आहे तो नवमीचा होम जो आहे नवचंडी याद ज्याला आपण म्हणतो तो दिनांक 1 ऑक्टोबरला दुपारी 12:30 पासून सुरू होईल आणि साधारणतः 7 ते 7:30च्या दरम्यान त्याची पूर्णाहुती संपन्न होईल। आपल्या सर्व विदर्भवासियांसाठी एक अत्यंत आदराचं स्थान असलेले ब्रह्मलीन वंदनीय संत अच्युत महाराज यांनी जवळजवळ 40-41 वर्षापूर्वी या अंबादेवीच्या नवरात्रामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस प्रवचनांची अखंड मालिका चालू ठेवलेली होती। निरनिराळ्या विषयावरती धार्मिक ग्रंथांवरील विषयांवरती ते 9 दिवसपर्यंत प्रवचनं देऊन लोकांना श्रोत्यांना भाविकांना मंत्रमुग्ध करीत होते। अच्युत महाराजांनी ब्रह्मलीन झाल्यानंतर देह ठेवल्यानंतर त्यांचे जे परमशिष्य आहेत हरिभक्तपरायण सचिनदेव महाराज यांनीही ती परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेच्या दिवसापासून तर नवमीपर्यंत रोज सकाळी 8:30 ते 10:30 या वेळामध्ये अंबादेवी संस्थान कीर्तन सभागृहामध्ये सचिनदेव महाराजांची गुरुचरित्रातील जे गुरु महात्म्य आहे आणि त्याच्यामध्ये गुरु महात्म्यामध्ये ते दत्त संप्रदायातील मोठे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत तर त्यांच्यावरती प्रवचनमाला चालू आहे। मागच्या वर्षी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते, तत्पूर्वी श्री दत्त महाराज स्वतः होते आणि यंदा जे आहे ते यंदा श्री श्रीपाद वल्लभ स्वामी जे दत्ताचा 3रा अवतार मानले गेलेले आहेत त्यांच्यावरती कीर्तन सभागृहामध्ये रोज सकाळी 8:30 ते 10:30 या वेळामध्ये प्रवचनमाला चालू आहे। या वर्षी आपल्या अंबादेवीमध्ये म्हणजे अतिशय खूप आणखी प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम इथे राबवण्यात आलेले आहेत असं मला वाटतं। या अंबादेवी संस्थानतर्फे प्रामुख्याने अनेक कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येतात। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चातुर्मासानिमित्ताने आपण काहीतरी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि आता गेल्या श्रावण महिन्यामध्ये श्रीदेवी भागवत इथे 7 दिवसपर्यंत झालं। श्री गणेश्वर शास्त्री द्रविड आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांनी अयोध्येतील राम जन्मभूमीच्या रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमध्ये म्हणजे अगदी मुहूर्त काढण्यापासून तर अगदी पूर्ण पूजाविधी संपन्न होईपर्यंत ज्यांचा महत्त्वाचा रोल होता आणि त्यांना भारत सरकारने पद्मश्री दिली असे जे आजही भारत देशामध्ये
धर्मशास्त्र म्हटल्यानंतर तो शेवटचा शब्द जो मानला जातो. म्हणजे अनेक पीठांचे शंकराचार्य काही वेळा धार्मिक अडचणी उपस्थित झाल्या तर द्रविड शास्त्रीचं मार्गदर्शन घेतात. असे द्रविड शास्त्री श्रावण महिन्यामध्ये इथे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे श्री देवी भागवत संपन्न झालं. याच्याशिवाय अनेक संगीताचे कार्यक्रम होतात. येणाऱ्या काळामध्ये अंबादेवी संगीत समारोह शास्त्रीय सेवा संगीताला वाहून घेतलेला पूर्णपणे तो 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळामध्ये होणार आहे. गत 18 वर्षांपासून चालू असलेला हा संगीत सेवा समारोह ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अत्यंत आघाडीचे अनेक गायक हे नाममात्र मानधनामध्ये केवळ देवी चरणी आपली सेवा द्यायची म्हणून इथे सेवा देत असतात. यंदाही प्रख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर आहेत, कुमार मरडूर आहेत, कलकत्त्याच्या रागेश्री दास आहेत किंवा सतारीमध्ये जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आघाडीचे सतार वादक आहेत पूर्वायान चॅटर्जी ते आहेत. आज पंडित झाकीर हुसेन यांनी यांचं देहावसान झाल्यानंतर आज जागतिक स्तरावरती या आघाडीचे तबला वादक आहेत अनिंदो चॅटर्जी हे ते आणि त्यांचा मुलगा यांच्यासह तबल्याची जुगलबंदी सादर करणार आहे. याशिवाय यावेळीच्या संगीत महोत्सवाचा आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की दक्षिणेमध्ये गाजलेल्या अत्यंत रंजनी आणि गायत्री या दोघी जुळ्या बहिणी सुप्रसिद्ध गायिका या दोघी जुळ्या बहिणी कर्नाटक पद्धतीने हा विदर्भात महाराष्ट्रात आजपर्यंत हा प्रकार कधी झाला नाही. कर्नाटक पद्धतीने हिंदुस्थानी रागदारी गाणार आहे. आपण ऐकलेलं आहे की पहिल्या वर्षी हा कार्यक्रम इथे राबवण्यात आलेला आहे. पूर्ण प्रत्येक 9 दिवस हा कार्यक्रम खूप अतिशय सुंदर तरीकेने पार पडणार आहे. तर अशा या सगळ्या रसिकांना मी सर्व विनंती करतो की अंबादेवी व्याख्यान मला असतात, कीर्तनोत्सव वर्षभर चालू असतात. अशा प्रकारच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये रसिकांनी दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे मला भरभरून प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे माझे मी 2 परिचय करून देतो की माझ्या बसलेले आहेत आमच्या संस्थांच्या विश्वस्त सौ दीपाताई खांडेकर. काय सांगा दीपाताई, तुम्ही आता सरांनी सांगितलेलं आहे सर्व आपल्या अंबादेवीमध्ये आपल्या अमरावती पूर्ण विदर्भाच्या लोकांना हे प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आमच्या विदर्भ न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही काय सांगाल? मी दीपा रवींद्र खांडेकर, अंबादेवी विश्वस्त या मंदिरामधून भीष्मकची कन्या रुक्मिणी, राजा भीष्मक विदर्भचा जो राजा होता त्याची कन्या श्रीकृष्णासोबत इथून लग्न करून गेली. हा अतिशय आनंदाचा बाब आहे. या गोष्टीची महाभारत काळापासून याच्यात उल्लेख मिळतो. आपल्याला महाभारतात पण उल्लेख मिळतो. आणि श्रीकृष्ण इथे 2 दिवस अमरावतीला थांबले होते. ही पण आनंदाची बाब आज इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आणि अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.